पुढे बोलत मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणावरनं छगन भुजबळांचे जुने गुरु आणि नेते शरद पवारांना लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांमुळे जरांगे वाढल्याचं म्हणत भुजबळांना महाराष्ट्रातील जातीय संघर्षाला अप्रत्यक्ष शरद पवारच कारणीभूत असल्याचा हल्ला चढवला गेलाय आणि त्यामुळे भुजबळ विरुद्ध पवार असा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। हैदराबादचं गॅजेट जे आहे ते एक दिशा दाखवतं। मार्ग मराठ्यांना दाखव, काय मराठ्यांना मार्ग दाखव। पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा बाबा मोठा लीडर झाला ताबडतोब। अहो कोर्टात मी किती वेळा भुजबळ फॅमिली बरोबर गेली आहे। आर्थर रोड जेल मी कधीच पाहिलं नव्हतं, हे पहिल्यांदाच पाहिलं मी। लढायला उतरल्यानंतर जे आहे शेवटपर्यंत लढलं पाहिजे। शेंडी तुटो पारंबरी तुटो, माघार नाही यायची। शरद पवारांचे एकेकाळचे खंदे समर्थक ज्या भुजबळांनी मंडल आयोगानंतर बाळासाहेबांची साथ सोडून शरद पवारांचा हात धरला, पवारांनीही पक्षात वेळोवेळी पक्षातील महत्त्वाच्या पदांसाठी ज्यांना संधी दिली त्यात छगन भुजबळांनी आता थेटपणे पवारांच्या विरोधात दंड थोपटल्याचं पाहायला मिळतंय आणि याचं कारण ठरलं मराठा आरक्षण। मागील 2 वर्षापासून मनोज जरांगेंच्या आंदोलनातून सातत्यानं ओबीसी नेते आणि त्यातही छगन भुजबळांना लक्ष केलं जातंय। यात मनोज जरांगेंच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, कारण पवारांमुळे जरांगे मोठे झाल्याचा आरोप भुजबळांनी केला। पण पवार साहेबांनी अगोदर विचार केला पाहिजे का झालं, आणि बरं तिथे गेले तर मग पोलिसांकडे सुद्धा जाऊन यायचं। 84 लोक कसे जखमी झाले, पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा बाबा मोठा लीडर झाला ताबडतोब। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते आक्रमक झालेले असताना भुजबळ आणि शरद पवारांमध्ये यावरून खणाखणी सुरू झाल्याचं दिसतंय। मराठा ओबीसींमधील कटुता कमी व्हावी म्हणून मुख्यमंत्री भुजबळ उपसमिती अध्यक्षांनी सुसंवाद साधावा हा मुद्दा पवारांनी उपस्थित केला। यावर भुजबळांनी जोरदार पलटवार केला। एकांच्या कमिटीमध्ये एखाद दुसरी व्यक्ती सोडली, सगळे सभासद एका जातीचे आणि बावनकुळ्यांची समिती बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत। आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद करायचा करायला हवं, हे ऐक्य कसं करायचं। आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा। अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मिटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही। तुम्ही मिटिंगला येत नाही आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडवलं, तेव्हा तुम्ही आलात नाही आणि आता आमचं वाटोळे झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय। त्याचवेळी उपसमितीतल्या सदस्यांवरून पवारांनी प्रश्न उपस्थित केला, त्यावर भुजबळांनी जोरदार पलटवार केला। एकांच्या कमिटीमध्ये एखाद दुसरी व्यक्ती सोडली, सगळे सभासद एका जातीचे आणि बावनकुळ्यांची समिती बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत। आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद करायचा करायला हवं, हे ऐक्य कसं करायचं। आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा। अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मिटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही। तुम्ही मिटिंगला येत नाही आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडवलं, तेव्हा तुम्ही आलात नाही आणि आता आमचं वाटोळे झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय। भुजबळांनी थेटपणे शरद पवारांविरोधात रणशिंग फुंकल्यानंतर सुप्रिया सुळे आणि पवारांचे नेते समोर आले। पवारांच्या राष्ट्रवादीनं भुजबळांना जुन्या दिवसांची आठवण करून देत त्यांचे आरोप फेटाळले। सगळे पवार साहेबांनाच नेता मानत होता ना, तुम्ही त्यांच्याच पक्षामध्ये, ते ज्या पक्षाचं नेतृत्व करायचा त्या पक्षातच तुम्ही होता।
त्याच पक्षातून तुम्ही मंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला, तुमच्या कष्टाच्या आहेत, मी नाही म्हणत नाही, त्या पक्ष वाढवण्यात तुमचेही कष्ट होते. पण मग तेव्हा महाविकास आघाडीवर जेव्हा हे लोक टीका करतात, जे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते, याचा कैसा चलेगा. शिवसेना सोडली, मंडळसाठी नाही, पवार साहेबांसाठी नाही, स्वतःसाठी सोडली तुम्ही, हे तुम्ही लक्षात ठेवा. भुजबळ साहेब, हो मी पण ओबीसी आहे, पण 1991 नंतर तुम्ही स्वतःच्यावरती माळी समाजाचा रंग लावला, प्रयत्न केला की मी ओबीसी नेता होतो, पण तुम्ही कधी ओबीसीचा झाला नाही. 1993 नंतर शरद पवार साहेबांनी मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेतला आणि छगन भुजबळ हे ओबीसी नेते बनले. ते बनणारे देखील शरदचंद्र पवार साहेब होते, हे विसरू नका. पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळांचे आरोप फेटाळत इतिहासाची उजळणी केली जातीये. पण असं असलं तरी भुजबळ त्यांची तलवार मॅन करायला तयार नाहीयेत. सवाल जहर का नहीं था, सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया. तकलीफ लोगों को तब हुई कि फिर भी मैं जी गया. तेव्हा लोकांना सगळं जहर पिऊन स्वतः जिवंत याचा काही लोकांना जे आहे. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रात रणकंदन सुरू असताना भुजबळांनी आता पवारांवर तोफ टाकली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या वादात भुजबळ विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष तापण्याची चिन्ह आहे. या संघर्षात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.